ते एंट्री झालेली आहे आपली इथं. एंट्री जी झाली आहे ती 24,150च्या कॉलमध्ये झालेली आहे. अपसाईड ट्रेड आहे आजचा आणि याचं जे एंट्री झाली ती आपली या कॅन्डलच्या वरती झालेली आहे. ठीक आहे, या कॅन्डलच्या वरती झाली. आपला जो स्टॉप लॉस येईल या कॅन्डलच्या लोच्या खाली येईल. ओके, तर या कॅन्डलच्या लोच्या खाली म्हणजे आता किती 25, 26 पॉईंट, 27 पॉईंटचा जे आपला मॅक्सिमम एस-एल येईल. याच्या थोडं खाली आणि जे आपलं टार्गेट राहील ते 1:1.5. तर जो आपला टार्गेट येईल ते इथपर्यंत येईल. 24,246 ची लेव्हल. ओके, त्याच्या थोडं खाली येईल 24,246 ची लेव्हल. हां, ठीक आहे. 24,246 ची लेव्हल तर इथे एक मार्क करून घेतो कॅन्डल. सॉरी, एक लाईन आणि इथं पण एक मार्क करून घेतो, की इथं जर आलं तर मार्केट आपलं एक्झिट करून टाकायचं. याच्या मागचं सिंपल लॉजिक आहे, की एक छोटी ट्रेंड लाईन मार्केटनं ब्रेक ब्रेक केली आहे आणि मार्केट आता अपसाईड या रेजिस्टर्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, असा माझा ॲनालिसिस आहे. त्याच्यानुसार मी इथं ट्रेड घेतलेला आहे. आता त्याचं लॉजिक काय आहे सिंपल. पहिले तर 1 हॉवर टाईम फ्रेमवर इकडं आपला जे मेन चार्ट आहे त्याच्यावर ॲनालिसिस आहे, की मार्केटनं एक लोअर लोच्या फॉर्मेशनमध्ये आणि इथून एक सपोर्ट घेऊन मार्केटनं डायरेक्ट गॅप अप ओपनिंग झाली. तर मार्केट एक इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल, नाहीतर इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. कारण एवढा गॅप अप होऊन माझ्या ॲनालिसिसनुसार एक तर मार्केट इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल, नाहीतर इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. खाली नाही जाणार. तर त्यानुसार इथं अपसाईडचा ट्रेड प्लॅन केलेला आहे. तर बघूया आता मार्केट आपल्याला काय देतं काय नाही. सिंपल लॉजिक आहे. एवढं काही याच्यामध्ये कॉम्प्लिकेट नाही आहे, की जस्ट एक अपसाईड जाईल. तर अपसाईड जाण्यासाठी काहीतरी एक एंट्रीसाठी एक रूल पाहिजे किंवा अपसाईड असं डायरेक्ट तर नाही ट्रेड घेणार नाही, की हां, चला अपसाईड जाईल म्हणजे कुठे एंट्री मारली. तर अपसाईड जाईल म्हणजे असं बी नाही, की कुठं बी अपसाईड जाईल. तर त्यासाठी ट्रेंड लाईनचं ब्रेकआउटवर एंट्री घेतलेली आहे आणि त्याचा जे एस-एल राहिला आहे, ते जे मार्केटनं आजचा जो लो लावला त्याच्या खाली एक एस-एल लावला आहे आणि त्याचं जे टार्गेट राहील मार्केटनं जे टार्गेट राहील ते 40 पॉईंट राहील. चला बघूया आता काय होतं काय नाही ट्रेडमध्ये. तर आपला 15 मिनिट टाईम एस-एलचा पण रूल ॲक्टिवेट झालेला आहे. तर इथं मार्केटनं आपला एंट्री झालेली आहे 9:55. 9:55 ते आपल्याला 15 मिनिट कॅल्क्युलेट करणे. 9:55 ते 10:55 झाले 10 मिनिट आणि 9:55 9:55 हां, 10:10ला हा ट्रेड एक्झिट होईल. 10-15 मिनिटं बरोबर एक्झॅक्ट 10:10ला हा ट्रेड एक्झिट होईल. त्याच्यानंतर मार्केट कुठेही असो त्याचं बघितलं जाणार नाही आणि त्या कंडिशनमध्ये मार्केट कुठेही असो ते बघितलं जाणार नाही आणि ट्रेड हा एक्झिट केला जाईल आपल्या ज्या रूलनुसार. तर बघूया काय होते काय नाही. आपण एंट्री तर झालेली आहे. एंट्रीचं मागचं सिंपल लॉजिक एवढंच आहे, की मार्केटच्या थोडा ट्रेंड लाईनवर ब्रेकआउट झालेलं आहे. ब्रेकआउटवर एंट्री घेतलेली आहे. तर बघूया आता काय होतं काय नाही. आता वापस आपला ट्रेड कॉस्ट टू कॉस्टमध्ये आलेला आहे आणि वेट करूया. तर आपण मॅक्सिमम लॉस या ट्रेडमध्ये आत्तापर्यंत पाहिलेला आहे ₹107. ₹107 मॅक्सिमम लॉस पाहिलेला आहे. 120 कारण हे आपल्याला ट्रॅक करणं जरुरी आहे. कारण आपण एस-एलसाठी आपल्याला नेक्स्ट फ्युचर ट्रेडमध्ये हा कामाला येईल, की आपल्याला किती लॉटनं ट्रेड करायचं. त्याच्यामुळे आपण हे मॅक्सिमम लॉस त्याच्यासाठीच कॅल्क्युलेट करतोय. तर सध्या बघू शकता तुम्ही मॅक्सिमम लॉस आपण ₹107 पाहिला आहे आत्तापर्यंत. ₹120 पाहिला आहे सॉरी. ₹120 पाहिला आहे. 130, 139, 165, 170 पण पाहिलं, 169 पण पाहिला मॅक्सिमम लॉस आपण या ट्रेडमध्ये आणि मार्केट अजून कॉस्ट टू कॉस्ट आहे तर आपण आत्तापर्यंत ₹170 लॉस पाहिला आहे. तर चला वेट करूया मार्केट काय टार्गेट देतं, की एस-एल देतं, की 15 मिनिट नंतर आपण कुठे पण असं एक्झिट करू. ट्रेडिंगमध्ये जेवढं सिंपल आपण ॲनालिसिस ठेवू तेवढं ईझी राहील आपल्यासाठी. कारण आपण खूप साऱ्या ट्रेंड लाईन, खूप साऱ्या इंडिकेटर, खूप साऱ्या गोष्टी अप्लाय करून एकदम कॉम्प्लिकेट करून आपण स्वतःच कन्फ्यूज होतो. तर जेवढं सिंपल ॲनालिसिस राहील आणि जेवढं सिंपल आपण त्या चार्टला बघून ट्रेड करू तेवढं आपल्यासाठी ईझी राहील. अननेसेसरी खूप साऱ्या गोष्टी व्ही-वॅप लावणं, इंडिकेटर्स लावणं, कोणी बाय म्हणते, कोणते इंडिकेटर सेल म्हणते, तर आपणच स्वतः कन्फ्यूज होतो आणि काय करायचं काय नाही याचा तेच राहतं. तर बेटर आहे की सिंपलच गोष्टी काम करतात. एवढं सिंपल ठेवून बार-बार त्याची प्रॅक्टिस करू आणि त्याची प्रॅक्टिस करून त्याच्यावर पूर्ण विश्वास येईल. नंतर आपल्याला त्या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण जोपर्यंत आपण त्याची प्रॅक्टिस नाही करणार, तोपर्यंत आपल्याला त्याचा विश्वास येणार नाही, की हां, ही गोष्ट काम करते की नाही. सिंपल गोष्टीच काम करतात. आता याच्यामध्ये एकच सिंपल लॉजिक आहे. एक ट्रेड घ्यायचा आहे पर दिवसाला. एक तर त्याच्यामध्ये टार्गेट होईल, एस-एल होईल. 2च गोष्टी होऊ शकतात जास्तीत त्याच्या वेगळं काही होणार नाही. तर मग आता तो ट्रेड घेण्यासाठी काहीतरी एक एंट्री सेटअप लागेल. तर एंट्री सेटअपचे खूप सारे प्रकार आहेत. जसं कोणी इंडिकेटरवर घेतं, कोणी प्राईस ॲक्शनवर घेतं, कोणी वेगवेगळ्या गोष्टीवर घेतं. ते मॅटर करतं त्याने आतापर्यंत कसं केलं. तर जेवढं आपण कॉम्प्लिकेट याच्या म्हणण्याचं मागचं एवढंच आहे, की सिंपल गोष्टी करूनच त्या गोष्टीला ईझी करून त्या गोष्टीचं बेनिफिट घेतला तर फायदा होईल. अननेसेसरी आपण त्या गोष्टीला एकदम खूप सारे इंडिकेटर्स वगैरे लावून आणि त्या गोष्टी कॉम्प्लिकेट करून आपल्यालाच कन्फ्युजन. तर बेटर आहे, की त्याला मॅक्सिमम लॉस आपण 232 पाहिलं या ट्रेडमध्ये आतापर्यंत. 232 मॅक्सिमम लॉस पाहिलेला आहे. तर अननेसेसरी गोष्टी कॉम्प्लिकेट करून म्हणजे कॉम्प्लिकेट करून आपल्यालाच कन्फ्युजन करण्यात काही मतलब नाही. सिंपल गोष्टीच काम करतात. सिंपल तुम्ही सपोर्टवर ट्रेड घ्या, रेजिस्टन्सवर ट्रेड घ्या, त्याच्यानंतर ब्रेकडाऊनवर ट्रेड घ्या. ह्याच गोष्टी काम करतात. आता कधी वर्क करेल, कधी नाही वर्क करेल हे एवढंच मॅटर आहे. कशावर तुम्ही ट्रेड घ्या तेवढंच मॅटर आहे, की हां, कधी वर्क करेल, कधी नाही वर्क करणार. तर
ते कधी नाही वर्क केलं तर त्याच्यावर बी तेवढाच विश्वास ठेवणे, वर्क केलं तरी बी त्याच्यावर तेवढाच विश्वास ठेवणे. असं नाही की बाबा हे वर्क करतं म्हणजे हां, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही, हेच फायनल आहे. तसं काही नाही. ते वर्क करणार 7 वेळेस 2-3 वेळेस ते फेल होणार. तर त्याच्यामुळं त्या 2-3 वेळेसला बी मॅनेज करणे आणि 7 वेळेस झालं त्याला मॅनेज करणे. एकदम हेच वर्क करतं म्हणून आपण एकदम भयकून न जाणे आणि हे वर्क नाही करत म्हणून एकदम असं डिप्रेस किंवा म्हणजे हे काहीच काम करत नाही, मग डायरेक्ट अंधाधुंदच एंट्री मारतो. ह्या गोष्टी काही असं असं नको व्हायला. तर जे पण लॉजिक असेल ट्रेडचं, जे पण 250 मॅक्सिमम लॉस पाहिला. 260, 295, 295 तर जे पण एंट्रीसाठी किंवा ट्रेडिंगसाठी सिंपल ठेवा. त्याच्यानंतरच त्या गोष्टी ईझी होतील. चला बघूया ट्रेडमध्ये काय होते काय नाही. 308 मॅक्सिमम लॉस पाहिलेला आहे. अजून मार्केट इकडे बघताल तर आपल्या जागेवरच आहे 312. पण इकडं ऑप्शनच्या चार्टमध्ये मार्केट डाऊन होते. तर हेच आहे. हेच मॅटर आहे. त्याच्यामुळं विषय काय आहे, की जेवढं आपण आपल्या कॅपिटलला प्रोटेक्ट 341 मॅक्सिमम लॉस पाहिला आहे. 370 आपण आपल्या कॅपिटलला जेवढं प्रोटेक्ट करून ट्रेड करू, तेवढंच ऑप्शन बाईंगमध्ये सक्सेस होण्याचे जास्त चान्सेस आहेत. कारण इथं खूप साऱ्या गोष्टी अगेन्स्ट येतात. आता एंट्री तर ब्रेकआउटवर घेतली, पण मार्केट साइडवेजच आहे. आपल्या एंट्रीवरच आहे, पण इकडं आपला लॉस आहे. हेच जर मोठ्या ह्याच्यामध्ये असतं लॉटमध्ये, समजा 1 लॉटच्या ऐवजी 10 लॉट असते, तर हेच 2,000 3,000 लॉस दिसला असता सेम एंट्री प्राईसवरच. अजून ते एस-एलपर्यंत यायचे राहिले. तर ह्याच गोष्टी येतात, की त्याच्यामुळं लिमिटच्या बाहेर न जाणे. लिमिटच्या बाहेर गेलं की झालं, मग तेच तर विषय संपला. म्हणजे ट्रेडिंग नाही करत आहे, मग आपण वेगळंच काहीतरी करतोय लिमिटच्या बाहेर जाऊन. ट्रेडिंग करायसाठी खूप प्रॉपर आपल्याला डिसिप्लिन, रूल्स हेच आहे. त्याच्या वेगळं जर असेल तर ट्रेडिंग नाही, मग ते काहीतरी वेगळंच करतायत. त्याच्यामुळं ह्या गोष्टी असेल तरच याच्यात सर्व्हाईव्ह किंवा स्टेबल होऊ शकतं. नाहीतर बापरे! याच्यात काही भरोसाच नाही, की म्हणजे जर आपण आपलं सोडलं तर किती आत जाऊ याची काही गॅरंटीच नाही. जोपर्यंत आपण तयार आहे आत जायला, तोपर्यंत आपण आत जात जाऊ. आप ज्या कारण तुम्ही बघा ना, विषय इथं काही एकेका कॅन्डलचा आणि एकेका याचा विषय आहे. त्याच्यामुळं खूप लिमिटमध्ये स्वतःला ठेवून तुम्ही हळू-हळू, हळू-हळू, हळू-हळू आपण ते प्रॉफिट करत, करत, करत किंवा जे पण ट्रेड करत, करत आपल्याला एक दिवस रिझल्ट भेटणारच आहे. तर आपण एकाच दिवसात रिझल्ट भेटो जर त्यानुसार जर समजा आपण करत राहिलो तर काहीच खरं नाही. राईट? एकाच दिवसात रिझल्ट भेटो या हिशोबाने जर करत राहिलो तर काहीच खरं नाही. त्याच्यामुळं हळू आपलं जे बी नाही आपल्याला जेवढे करायचं असेल ते हळू मिळून जाईल. फक्त आपल्याला त्याची स्टेप बाय स्टेप जाणे. एकदम पहिल्याच दिवशी व्हावं किंवा एका महिन्यातच व्हावं किंवा एका वर्षातच व्हावं. त्याच गोष्टी इथं आपल्याला फसवतात आणि आपल्याला एवढा आत घालतात, की आपल्याला बाहेर निघायला जागाच नाही. आणि होतं काहून? हे होतं याच्यामुळं, की आपण पाहिलेले जसं ट्रेडिंगमध्ये जे पण लोकं आलेले आहेत, ते सगळे ना सगळे कुठं ना कुठं, कोणाला ना कोणाला बघून आलेले आहेत. तर बघून काय आलेले आहेत? बघून आलेले आहेत जसं तुम्ही एखाद्या डॉक्टरला बघून डॉक्टर होता का? डॉक्टरला बघून जेव्हा डॉक्टर होतो, तर त्या डॉक्टरचं काय काम करतं, काय नाही हे बघितलं. पण ट्रेडिंगमध्ये एक वेगळाच विषय. ट्रेडिंगची जी रिॲलिटी आहे, ती एकदम दाखवल्या जात नाही. जसं इथे आता ट्रेड घेतला, याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मॅनेज करणे, आपला ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट असून बी इथं लॉस दाखवते, तर हे बी आपल्याला थांबणे. असं नाही की मग हे लॉस काऊन दाखवू राहिलं, मग असं आणि तसं. ह्या गोष्टी कोण नाही सांगत. इन शॉर्ट ट्रेडिंगमध्ये काय दाखवलं जातं? ट्रेडिंगमध्ये दाखवलं जातं की बस एकदम भारी गाडी दाखवली जाते, एकदम बंगला दाखवला जातो, एकदम सेकंडमध्ये एवढं, सेकंडमध्ये तेवढं प्रॉफिट, सेकंडमध्ये असं. तर मी एंट्री घेतली की हां, इथूनच मार्केट वर गेलं. बापरे बाप! असं झालं ऑपरेटर मी झालो आणि ह्या गोष्टी दाखवल्या जातात. खरं तर या गोष्टीचा काही संबंधच नाही आहे. या गोष्टीचा काही संबंध आहे का? कोणता ऑपरेटर आणि काय माझा तर बिलकुल विश्वासच नाही. असेल तर असेल, देव जाणे. पण मला नाही वाटत त्या गोष्टी एकदम. भाई एवढ्या वर्षापासून सगळं चालू आहे आणि तुम्ही एकदम ऑपरेटर असते तर आतापर्यंत ऑपरेटरचे लागले असते ना, असतील. पण ते ऑपरेटर लॉस बी घेत असतील ना, लॉस पण होत असतील. चला मानून घ्या एखादा माणूस खूप म्हणजे पैसे आहेत. त्याला मार्केट खालीवरी बी करायचं असेल तर ऑल्वेज त्याच्यानुसारच थोडी खालीवरी होणार आहे. कधी खाली करत असेल तर त्याला प्रॉफिट होत असेल, पण जेव्हा कधी वरी होत असेल तर त्याला चांगलं म्हणजे ते सेमच. कोणी इथं हे नाहीये, की बाबा एका माणसाच्या हातात नाहीये. ज्याच्या हातात वाटलं त्याला त्याचं बरंच म्हणजे ते आले जमिनीवर आणि त्याचं खतम पण झालेत. बरेचसे मागे उदाहरणं पण आहेत, की असे लोकांनी ट्राय केले, पण त्यांचं काय अस्तित्वच खतम झाले ना. पुरंच्या पुरं सिस्टमच खतम झाले. तर ह्या गोष्टी वर्क करत असतील लिमिटेड टाईमपर्यंत, की हां, एखादा ऑपरेटर येते. पण मॅक्सिममला जे आहे ते तुम्ही लाँग टर्ममध्ये कसं करता तेच मॅटर करतं. तर मी एवढंच म्हणेल, की ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जात नाही. ओरिजिनल काय आहे, काही नाही. सगळे म्हणजे एक याला काय म्हणतात मॅनिप्युलेट करून दाखवलं जातं आणि ते पाहूनच आपण ट्रेडिंगमध्ये येतो बस एवढंच म्हणायचं आहे आणि आल्यानंतर आपण आपण जर ट्राय करतो तसं आपण तसं होत नाही. त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी आपल्या फेवरच्या उलट्या चालतात. मग आपण एवढ्या दलदलमध्ये जातो. नंतर आपल्याला कळतं, की बापरे! ट्रेडिंगची रिॲलिटी तर टोटल डिफरंट आहे. हे आपल्याला आधी कोणीच सांगत नाही. आणि आधी कोणी न सांगितल्यामुळे आपण काय करतो, की बस आपल्याला जेवढं माहीत आहे हां, मग आणि याच्यामध्ये एक गोष्ट अजून फिलिंग आहे बरं, की हां, मी करू शकतो, मला येईल. हे एक फिलिंग कायम येत राहतं. भले तुम्ही कितीही लॉस करा, नाही मला जमून जाईल. आणि हीच फिलिंग बार आपल्याला आतमध्ये धसवत चालत राहते. आपल्याला हे कळत नकळत म्हणजे कळतच नाही. भरपूर जेव्हा एक दिवस सगळं
स्टिल सगळं जाऊन मी एक दिवस जर आपल्याला विचारलं, की तुम्ही करू शकता का? हां, आपल्याला एवढीच फिलिंग येईल, हां, मी करू शकतो. थोडं बहुत असं झालं तर. तर हे काय? हे तेच आहे. त्याच्यामुळे इथं आपण स्वतःला जेवढं लिमिटेडमध्ये ठेवून ट्रेड करू, आपल्या लॉसच्या कॅपॅसिटीच्या नुसार तेवढं आपलं इथं सक्सेस होण्याचे जास्त चान्सेस आहे. हळू गोष्टी आपल्या फेवरमध्ये येतील. हळू येतील, पण हळू ज्याला वेट आहे तोच इथं टिकू शकतो. ज्याला वेट नाही आहे, ज्याला एकदम लगेच करायचं आहे किंवा इन्स्टंट करायचं आहे, तर त्या गोष्टीसाठी इथं काही जास्त हे नाही आहे. तर आता 10 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. अजून 10 वाजून 10 मिनिटाला हा ट्रेड एक्झिट केला जाईल कुठं पण असो. तर अजून 2 मिनिटं वेट केलं जाईल. चला बघूया मार्केट काय करतंय. सध्या तर आपल्या कॉस्टच्या वरती ट्रेड करतंय आणि काही सांगता येत नाही. पुढच्या 1 मिनिटात कॉस्टच्या खाली पण करेल आणि घेतलेल्याच्या वरती पण करेल. तर त्याच्यामुळं जे रूल ठरवले त्याच्यानुसार बघूया. 10 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. अजून 2 मिनिटं आहेत. तर बघूया काय होतं. आता त्याला शेवटचा मिनिट आहे. या शेवटच्या मिनिटमध्ये मार्केट जिथं पण असेल तिथं एक्झिट केलं जाईल. चला 10:10 झालेत. टाईम एसएलनुसार हा ट्रेड एक्झिट केला जाईल. ओके. हा ट्रेड एक्झिट झालेला आहे. तर बघू शकता याच्यामध्ये आपल्याला काय आहे आजचं. एकच मिनिट. चला ₹29 कॉस्ट टू कॉस्टमध्येच आहे. तर काही प्रॉब्लेम नाही. आपल्या टाईम एसएलनुसार हा ट्रेड आपण एक्झिट केला आहे. तर तुमचा कसा होता मित्रांनो? तुमचा काय ट्रेड आहे? तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला भेटूया उद्या. जय श्रीकृष्ण.